आज पुसेगावच्या मातीत फक्त बैलगाड्या धावल्या नाहीत तर इतिहास धावलाय। अवघ्या 2 वर्षांची वासरं, सर्वसामान्य गोरगरीब शेतकऱ्याची खिल्लार जातीची खोंड। या बैलांची नावं आहेत सचिन आणि लक्ष्या। जसं क्रिकेटच्या मैदानात सचिन तेंडुलकरनं लहान वयात रेकॉर्ड मोडलं, तसंच बैलगाडी क्षेत्रात सचिन आणि लक्ष्यानं इतिहास मोडून काढलाय। पुसेगाव हिंदकेसरी मैदानाच्या 78 वर्षांच्या इतिहासात आत्तापर्यंत आदत वासरं कधी हिंदकेसरी झाली नव्हती। देशातील सगळ्यात मानाचं, सगळ्यात खडतर मैदान हिंदकेसरी पुसेगाव। लाखो प्रेक्षक डोळे रोखून बघत होते। हजारो नामांकित भारी भारी बैल मैदानात धावत होते। मोठमोठे मालक, मोठमोठी नावं, पण कुणाच्या स्वप्नात सुद्धा नव्हतं की ही वासरं हिंदकेसरी ठरतील। आणि अचानक चमत्कार झाला। सचिन आणि लक्ष्या या 2 वासरांनी हिंदकेसरीचा मुकुट शेतकऱ्याच्या मस्तकावर ठेवला। आज ही फक्त जीत नाही, ही गोरगरीब शेतकऱ्याचा विजय आहे। हा मानदेशाचा अभिमान आहे आणि अख्ख्या देशाला अभिमान वाटावा असा क्षण आहे। आज सगळीकडे एकच चर्चा आहे, ही वासरं आहेत तरी कशी। लोक लांबून लांबून त्यांच्या घरी येत आहेत फक्त या वासरांना डोळ्यांनी पाहण्यासाठी। आज पुन्हा एकदा सिद्ध झालंय, मनापासून कष्ट केलं ना तर यश येतं आणि पायात लोटांगणसुद्धा घालतं। या ऐतिहासिक यशामागची मेहनत, संघर्ष आणि शेतकऱ्याची गोष्ट मी स्वतः त्यांच्या घरी जाऊन मुलाखतीतून तुमच्यासमोर आणतोय। ती संपूर्ण मुलाखत नक्की पहा, कारण ही गोष्ट फक्त बैलांची नाही, ती एका जिद्दीची आहे। धन्यवाद।